फडणवीस साहेबांना नम्र विनंती करतो की आपण या जनसागरास संबोधित करावं. भारत माता की, भारत माता की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज उदगीरच्या या प्रचंड अशा जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित माजी केंद्रीय मंत्री श्री भगवंत खुबाजी, आपले लोकप्रिय आमदार माजी मंत्री आमचे सहकारी संजय बनसोडेजी, सन्माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, सन्माननीय आमदार रमेशप्पा कराड, सन्माननीय आमदार अभिमन्यूजी पवार, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आदरणीय बसवराज पाटीलजी, गोविंद अण्णा केंद्रे, या ठिकाणी उपस्थित श्री त्र्यंबक भिसे, श्री सुधाकर श्रृंगारे, अर्चनाताई चाकूरकर पाटील, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट व्यंकटराव बेद्रे, बबरुवान खांदाडे, दिलीप देशमुख, अरविंद पाटील निलंगेकर, या ठिकाणी उपस्थित बसवेश्वर धारशिवे, त्याचप्रमाणे आमचे राजेश्वर निठुरे, रामचंद्र तिरोके आहे. आणि म्हणून उदगीरचं आराध्य दैवत बोधनची आई जगदंबा मातेच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि तपस्वी ऋषी उदयगिरी बाबा यांचा देखील आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, उदगीर ही अतिशय प्राचीन अशा प्रकारची नगरी आहे. अनेक राज्य साम्राज्य बघितलेली ही नगरी आहे. आणि आजही उदगीरचा जो किल्ला आहे, अनेक रणसंग्रामाचा साक्षीदार असलेला हा किल्ला या ठिकाणी एक मोठा इतिहास आपल्याला सांगतो. अशा प्रकारची एक मोठी स्वातंत्र्याची चळवळ देखील बघितलेली ही नगरी आहे. हैदराबादचा मुक्तीसंग्राम बघितलेली ही नगरी आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या नगरीला या ठिकाणी एक वेगळं आणि अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. उदगीर अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी एकीकडे कर्नाटक आहे, दुसरीकडे महाराष्ट्र आहे आणि एक मोठी बाजारपेठ म्हणून उदगीरकडे पाहिलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचा जो काही व्यापार आहे हा देखील या उदगीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो. आणि उदगीरबद्दल असं सांगितलं जातं की राजकारणाच्या आखाड्यात कुस्ती आणि विकासाच्या राजकारणात दोस्ती, अशा प्रकारे या उदगीरची चर्चा ही नेहमी असते. मला आज आनंद आहे की याच उदगीरमध्ये पुन्हा एकदा आपल्या समक्ष मी आलेलो आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI या आपल्या युतीकरता या ठिकाणी मिळावा अशी विनंती करण्याकरता मी आलो आहे. बंधू भगिनींनो, कालच 26 नोव्हेंबर झाला. 26 नोव्हेंबर हा याकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे की तो भारत दिवस आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या देशाच्या संविधान सभेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते संविधान स्वीकारलं, ते अंगीकारलं आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान देशामध्ये लागू झालं. हे संविधान आपल्याकरता यासाठी महत्त्वाचं आहे की आज ज्या निवडणुका आपण करतोय, ज्या लोकशाहीमध्ये आपण राहतोय, जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे तो याच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करून दिलाय. आणि बंधू भगिनींनो, या संविधानाने या ठिकाणी खऱ्या अर्थानं समतेचं राज्य तयार केलं आहे. या संविधानाने सर्वांना एक मताचा अधिकार दिला आहे. टाटा बिर्लाला देखील एकच मत देता येतं आणि गरीबातल्या गरीबालाही एक मत देता येतं. अशा प्रकारची समता
आणि समतायुक्त लोकशाही या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केली. आणि या लोकशाहीने एक मोठं परिवर्तन काय केलं तर आपल्याला माहिती आहे की अनेक शतकानुशतकं आपल्याकडे राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा. जो राणीच्या पोटी जन्म घ्यायचा तो राजा असायचा. पण आपल्या संविधानाने सांगितलं आता राजा हा राणीच्या पोटी जन्माला येणार नाही, तो मताच्या पेटीतून जन्माला येईल. जो मतदान या ठिकाणी लोक करतील आणि ज्याला निवडून देतील तोच त्या ठिकाणी राज्य चालवेल. आणि म्हणून या लोकशाहीमध्ये या निवडणुकीचं महत्त्व हे अनन्यसाधारण अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं आहे. आज आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये अनेक वर्ष आपण विकास करतो, पण आपल्या विकासाचा केंद्रबिंदू नेहमी गाव राहिला आहे आणि ते महत्त्वाचं देखील आहे. भारत हा मी साहेबांना नम्र विनंती करतो की आपण या जनसागरास संबोधित करावं. भारत माता की, भारत माता की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज उदगीरच्या या प्रचंड अशा जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित माजी केंद्रीय मंत्री श्री भगवंत खुबाजी, आपले लोकप्रिय आमदार माजी मंत्री आमचे सहकारी संजय बनसोडेजी, सन्माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, सन्माननीय आमदार रमेश अप्पा कराड, सन्माननीय आमदार अभिमन्यूजी पवार, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आदरणीय बसवराज पाटीलजी, गोविंद अण्णा केंद्रे, या ठिकाणी उपस्थित श्री त्र्यंबक भिसे, श्री सुधाकर श्रृंगारे, अर्चनाताई चाकूरकर पाटील, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट व्यंकटराव बेद्रे, बबरुवान खांदाडे, दिलीप देशमुख, अरविंद पाटील निलंगेकर, या ठिकाणी उपस्थित बसवेश्वर धारशिवे, त्याचप्रमाणे आमचे राजेश्वर निठुरे, रामचंद्र तिरोके आहेत. आणि म्हणून उदगीरचं आराध्य दैवत बोधनची आई जगदंबा मातेच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि तपस्वी ऋषी उदयगिरी बाबा यांचा देखील आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे उदगीर ही अतिशय प्राचीन अशा प्रकारची नगरी आहे. अनेक राज्य साम्राज्य बघितलेली ही नगरी आहे. आणि आजही उदगीरचा जो किल्ला आहे अनेक रणसंग्रामाचा साक्षीदार असलेला हा किल्ला या ठिकाणी एक मोठा इतिहास आपल्याला सांगतो. अशा प्रकारची एक मोठी स्वातंत्र्याची चळवळ देखील बघितलेली ही नगरी आहे. हैदराबादचा मुक्तीसंग्राम बघितलेली ही नगरी आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या नगरीला या ठिकाणी एक वेगळं आणि अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. उदगीर अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी एकीकडे कर्नाटक आहे, दुसरीकडे महाराष्ट्र आहे आणि एक मोठी बाजारपेठ म्हणून उदगीरकडे पाहिलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचा जो काही व्यापार आहे हा देखील या उदगीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो. आणि उदगीरबद्दल असं सांगितलं जातं की राजकारणाच्या आखाड्यात कुस्ती आणि विकासाच्या राजकारणात दोस्ती अशा प्रकारे या उदगीरची चर्चा ही नेहमी असते. मला आज आनंद आहे की याच उदगीरमध्ये पुन्हा एकदा आपल्या समक्ष मी आलेलो आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI या आपल्या युतीकरता या ठिकाणी मिळावा अशी विनंती करण्याकरता मी आलो आहे. बंधू भगिनींनो, कालच 26 नोव्हेंबर झाला. 26 नोव्हेंबर हा याकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे की तो भारत दिवस आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी
आपल्या देशाच्या संविधान सभेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते संविधान स्वीकारलं, ते अंगीकारलं आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान देशामध्ये लागू झालं. हे संविधान आपल्याकरता यासाठी महत्त्वाचं आहे की आज ज्या निवडणुका आपण करतोय, ज्या लोकशाहीमध्ये आपण राहतोय, जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे तो याच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करून दिलाय. आणि बंधू भगिनींनो, या संविधानाने या ठिकाणी खऱ्या अर्थानं समतेचं राज्य तयार केलं आहे. या संविधानाने सर्वांना एक मताचा अधिकार दिला आहे. टाटा बिर्लाला देखील एकच मत देता येतं आणि गरीबातल्या गरीबालाही एक मत देता येतं. अशा प्रकारची समता आणि समतायुक्त लोकशाही या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केली. आणि या लोकशाहीने एक मोठं परिवर्तन काय केलं तर आपल्याला माहिती आहे की अनेक शतकानुशतकं आपल्याकडे राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा. जो राणीच्या पोटी जन्म घ्यायचा तो राजा असायचा. पण आपल्या संविधानाने सांगितलं आता राजा हा राणीच्या पोटी जन्माला येणार नाही, तो मताच्या पेटीतून जन्माला येईल. जो मतदान या ठिकाणी लोक करतील आणि ज्याला निवडून देतील तोच त्या ठिकाणी राज्य चालवेल. आणि म्हणून या लोकशाहीमध्ये या निवडणुकीचं महत्त्व हे अनन्यसाधारण अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं आहे. आज आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये अनेक वर्ष आपण विकास करतो, पण आपल्या विकासाचा केंद्रबिंदू नेहमी गाव राहिला आहे आणि ते महत्त्वाचं देखील आहे. भारत हा